नेल आर्ट हे फक्त फंक्शनसाठी किंवा फक्त कोर्स पुरती मर्यादित नाहीये. हा एक खूप मोठा बिझनेस आहे ज्यामध्ये तुम्ही खूप लवकर ग्रोथ करू शकता. More than 3 million followers, raking in hundreds of thousands of dollars a year. आता मी एका वर्षानंतरच फक्त आजची डेट मी लिहून ठेवणार. एका वर्षानंतरच आता मी कुठे असणार. स्कूलमध्ये असताना एलिमेंटरी नंतर पहिलं सर्टिफिकेट. 3 वर्षापूर्वी माझ्या मित्राच्या लग्नात करवल्यांचा मेकअप करायला 30 किलोमीटरवरनं पार्लरवारी बोलवली आणि 2 महिन्यापूर्वी गावातल्या 4 जणी रुसून बसल्या कारण 5वीला मेकअप करायची ऑर्डर मिळाली. सांगायचं तात्पर्य एवढंच की पहिलं कुठेतरी एखादी पार्लरवाली असायची, तिला पण लांब लांबनं शोधून आणायला लागायचं आणि तिला पण धड मेकअप करायला यायचं नाही. पण आता जर जनगणना करायला गेलं ना, तर एखादी एक घर सोडून पण जनगणना करायला गेलं ना, तर 10 मधल्या 8 घरात एखादी तरी मेकअपवाली घावल. आणि मेन गोष्ट म्हणजे ह्यांना जर पार्लरवाल्या म्हणलं ना तर लय राग येतोय. ह्यांना म्हणायचं मुआ, MUA, मेकअप आर्टिस्ट, तरच ह्यांचं सॅटिस्फिकेशन होतं. ह्यांना काम भेटलं की मग ह्या मेकअप आर्टिस्ट होतात. आणि ज्यावेळेस ह्यांना काम नाही भेटत, कुठंच काम भेटणं, आणि ह्यांना जाऊन विचारलं की मग मेकअपचा कोर्स करून तुम्ही काय केलं, तर ह्या काय म्हणतात, आम्ही स्वतःसाठी केलं, आम्ही फॅमिलीसाठी केलं, आमचं आम्ही पर्सनल करतो मेकअप. असू द्या, आज आपण यांच्याबद्दलच डिटेलमध्ये बोलणार आहे. हमारे लिए कोई धंदा छोटा नहीं होता और धंधे से बड़ा कोई धर्म नहीं होता. शाहरुख खानची मम्मी म्हणायची, कोई धंदा छोटा नहीं होता और धंदे से बड़ा कोई धर्म नहीं होता. त्यामुळे तुम्ही धंदा करा, पैसे कमवा, इन द एंड तेच महत्वाचं आहे. पण मी हा व्हिडिओ का बनवतोय, कारण त्या धंद्याची एक डार्क साईड पण आहे, ती तुम्हाला सांगायची आहे. त्यासाठीच पोरगा रील स्टार झाला की त्यानं कपड्याचं दुकान टाकायचं आणि पोरगी रील स्टार झाली की तिनं मेकअपचा कोर्स लॉन्च करायचा. हे ठरलेलं समीकरण आहे. मागच्या 3 वर्षात जर बघायला गेलं तर किती रील स्टारच्या किती कपड्याच्या फ्रँचायझी ओपन झाल्या आणि आता त्याच्यापैकी किती फ्रँचायझी चालू आहेत आणि ज्या चालू आहेत त्याच्यातल्या किती प्रॉफिटमध्ये त्या. हवेत नाही बोलत मी, बरेच रील स्टार माझ्या पण कॉन्टॅक्टमध्ये आहेत. पण या मुद्द्यावर आपण आज नाही नंतर कधीतरी बोलू. सेम गोष्ट चालू आहे फिमेल रील स्टार मध्ये. त्यांचा फक्त पार्लरचा बिझनेस आहे. Hi sisters, how are ya? All right. Now James Charles is back. Hi baby. वर्ल्ड वाईड बघायला गेलं तर मेकअप इंडस्ट्री, कॉस्मेटिकचा बिझनेस खूप मोठ्या लेवलला आहे आणि त्यांचं नेटवर्क पण करोडमध्ये आहे. त्यामुळे हा प्रश्नच येत नाही की पार्लर किंवा याच्यात पैसा आहे का नाही आणि ग्रोथ आहे का नाही. हाय सगळ्या गोष्टी आहेत. फॉरेनमध्ये सुरू झालेले ट्रेंड आपल्याकडे खरकट झाल्यावर येतं आणि आपल्यातल्या लोकांनी ते केलं. आपल्याला काय वाटतं की ह्यानं काहीतरी नवीन केलं आणि जे केलंय त्याला पण वाटतं की मी काहीतरी जगा वेगळं करतोय. आता मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, याच्यात सगळे पात्र काल्पनिक आहेत आणि कोणत्याही पात्राचा जर कोणाशी संबंध आढळून आला तर तो फक्त एक निवड योगायोग समजावा, एवढं डिस्क्लेमर तुम्हाला पुरेसं आहे. आपण स्टोरी सांगूया. समजा एक फिमेल इन्फ्लुएन्सर होती, तिनं खूप मेहनत करून इंस्टाग्रामवर फॉलोअर्स मिळवले 4-4, 5-5 लाख किंवा मिलियन्समध्ये. पण लाईक्स आणि फॉलोअर्सने घर चालत नाही. त्या इन्फ्लुएन्सरला खूप मोठं व्हायचं होतं, इंडिपेंडेंट वुमन बनायचं होतं, बिझनेसमॅन बनायचं होतं. म्हणून तिनं डिसाईड केलं की ती मेकअप आर्टिस्ट बनणार, मुआ बनणार. आणि त्या इन्फ्लुएन्सरनं स्वतःच्या फॉलोअर्सच्या बेसिसवर एक मेकअप आर्टिस्ट सर्टिफिकेशनचा कोर्स लॉन्च केला. मग एकमेकींच्या नादानं सगळ्याच इन्फ्लुएन्सरने असं करायला सुरुवात केली आणि कॉम्पिटिशन वाढली. मी डायरेक्ट नावं घेऊन पण बोललो असतो, पण तुम्हाला चांगलं पटत नाही, त्याच्यामुळे मग ही अशी स्टोरी सांगायला लागते. तुम्ही विचार करा, क्लास घेणाऱ्यांमध्ये जर एवढी कॉम्पिटिशन वाढली तर क्लासला येणाऱ्या स्टुडंटमध्ये किती कॉम्पिटिशन असेल. ह्यांना स्टुडंटला अट्रॅक्ट करायसाठी नेटवर्क मार्केटिंगच्या वर चाळे करायला लागतात. एखाद्या महागड्या गाडीतून यायचं, उतरायचं आणि स्टुडंटच्या मधून स्टेजवर चालत जायचं आणि मग स्टुडंट येड्यासारख्या टाळ्या वाजवणार आणि त्याची रील बनवायची आणि त्याच्यावर गाणं लावायचं. कोणी दिलं नाही यश, आणलंय वडून, साऱ्या संकटांशी असं लढून. प्रायव्हसी किंवा कॉपीराईटसाठी हा व्हिडिओ मी ब्लर केलाय, पण ह्याला नेटवर्क मार्केटिंगचा इव्हेंट नका समजू. आणि कोणी IAS आणि IPSची रँक पण नाही काढली. हा मेकअप आर्टिस्ट बनलेल्या स्टुडंटचा ग्रॅज्युएशन डे आहे. असं म्हणतात की एकलव्य किती पण चांगला असला तरी अर्जुन बनायचं असेल तर द्रोणाचार्याची गरज लागते. थोडक्यात तुम्ही किती पण चांगले मेकअप आर्टिस्ट आहात, पण तुम्ही कोणत्या इन्फ्लुएन्सरकडून सर्टिफिकेशनचा कोर्स केला किंवा ते सर्टिफिकेट घेतले ते महत्त्वाचं आहे. तुमची कला महत्त्वाची नाही. आणि त्या प्रमाणपत्राचा काय फायदा होतो माहिती आहे का तुम्हाला? किलोभर मेकअप थापायचा,
त्याच्यावर फिल्टर लावायचा आणि तरी पण फोटोशॉप करायची गरज लागते. ह्यांचेच एक स्टुडंट परवा मला बोलले की ह्यांना शिकवायला नाही येत, नुसतं शो अप करते त्या. अगेन नो पर्सनल कमेंट्स. त्यांच्या आयुष्यात त्यांनी ते सगळं अचीव केलंय. तुम्हाला पण जर ते सगळं अचीव करायचं असेल तर मेकअप आर्टिस्ट बनून मेकअप नका करू, तुमचा पण एक MUA चा कोर्स लॉन्च करा. फक्त आता हे प्रूव्ह करून दाखवायचंय की मी हे सर्टिफिकेट हातात घेतलंय ना, आता मी 1 वर्षानंतरच फक्त पहा, आजची डेट मी लिहून ठेवणार. 1 वर्षानंतरच पहा आता मी कुठे असणार. माझ्या मम्मी पप्पाचं प्रत्येक स्वप्न मी पूर्ण करणार. मी ही डेट लिहून ठेवणार आहे. मी 1 वर्षात दाखवणार मी कुठे. आणि तिथून म्हणजे हा माझा ओव्हर कॉन्फिडन्स नाहीये, माझा ब्लेंडिंगच्या बाबतीत झाला तो ओव्हर कॉन्फिडन्स, बट तो पण आता मॅम मुळे आलाय जागेवर. बट माझे आणि सेकंड पॉइंट, माझ्या मम्मी पप्पा नंतर माझे ताई जिजू. मी तर असं विश करते प्रत्येक मुलीला, म्हणजे सगळ्यांना असे जिजू आहे ना सिरियसली भेटावं. आम्हाला भाऊ नाहीये. माझ्या वडिलांनंतर माझे जिजू असे आहेत ज्यांनी माझ्या भाऊ, बाप, मित्र सगळ्यांचे सगळ्या जागा त्यांनी फुलफिल केल्यात. म्हणजे छोट्या छोट्या नीड्स. मी ज्या माझ्या ताईला फक्त कानात बोलायची खोटी, ताई जिजू बोली लगेच माझ्या समोर हजर. म्हणजे तू मेकअपचा कोर्स केलाय का, तुला अंबानी बनायचा चीट कोड सापडलाय. आयुष्यात मला एवढं कॉन्फिडंट व्हायचंय की ती शिकवणारी मॅडम आहे तिला पण इन्सिक्युअर फील झालं पाहिजे. पण डीप इनसाइड मॅडमला पण माहिती आहे की हे कोर्स करून काय होणार नाही. ही रील इंस्टाग्रामवर पोस्ट झालेला 70-80 दिवस झाले. तर मला मॅडम प्लीज कृपया तुम्ही मला एक अपडेट द्या की तुमची स्टुडंट आता कुठं पोहोचली. ते घेऊन असं सर्टिफिकेट माझं स्कूलमध्ये असताना एलिमेंटरीमध्ये पहिल्यांदा रडते माहितीये. स्कूलमध्ये असताना एलिमेंटरी नंतर पहिलं सर्टिफिकेट आहे. साक्षी इज क्राईंग. तुमच्या म्हणजे 40 डेज आहेत ना माझे. मी एवढं शिकली आहे आणि एवढं मजेत शिकली आहे. म्हणजे मला पहिली गोष्ट शिक्षण हा प्रकार आवडत नाही इन टर्म्स ऑफ स्टडीज. आणि अशा मी फर्स्ट डेला पण हीच स्टोरी टाकलेली, बेस्ट ट्युटर कडून माझं बेस्ट शिक्षण पुढे होणार आहे. ट्रस्ट मी, आवर वर्ल्ड इज डिफरंट, ओनली पॉझिटिव्ह पीपल कॅन एंटर. खरंच तुमचं जग वेगळं आहे. एक वेगळीच दुनिया, एक वेगळीच दुनियादारी. ती एलिमेंटरीची एक्झाम दिलती ना, त्या सर्टिफिकेटची पण मार्केटमध्ये व्हॅल्यू आहे. आणि हे असं बोलते हिला 10वी-12वी मध्ये तर बोर्ड सर्टिफिकेट भेटलंच नसेल, मेकअप कोर्सच्या सर्टिफिकेटसाठी ही रडायला लागली. देवा उचल रे मला प्लीज देवा. जेव्हा आयुष्यात काहीच करायला राहत नाही त्यावेळेस लोक मेकअपचा कोर्स करतात, कारण शेवटी काहीतरी कला असावी माणसाच्या अंगात. नाहीतर मेकअप करा बर आणि मोटिवेशनल स्टोऱ्या सांगा रातभर. हे सगळं जे तुम्ही करताय हे 1-2 महिन्यानंतर बघून पण तुम्हाला एम्बॅरेसमेंट फील होत नसेल तर तुम्ही कोणत्या लेवलला ब्रेन वॉश झालाय तुम्हालाच माहिती. करतात की सगळेच करतात. तुमच्या लेवलला बऱ्याच रील स्टार आहेत ज्यांचे मेकअपचे कोर्सेस आहेत, पण एवढं क्रिंज कोण करत नसतं. ते म्हणतात ना, ढवळ्या शेजारी पवळ्या बांधला आणि वान नाही पण गुण लागला. बघा मित्रांनो, आता मेकअपचा ट्रेंड गेलाय. आता लोक डायरेक्ट प्लास्टिक सर्जरी करून टाकतात आणि नाही म्हणायला गेलं तरी आपला भारत टॉप 10 मध्ये येतो. प्लास्टिक सर्जरीचे डिसएडव्हान्टेज तुम्हाला माहित असतील आणि नसेल तरी तुम्ही गुगलवरून माहिती करून घेऊ शकता. पण मेकअपचे पण डिसएडव्हान्टेज आहेत. जस्टिफाय करायला लय भारी वाटतं की मेकअपमुळे आम्हाला कॉन्फिडंट फील होते, पण एवढी परफेक्ट सोसायटी का पाहिजे आपल्याला. ते कवर बघून पुस्तक जज करू नका हे फक्त म्हणायलाच असतं का. मग काळ्या माणसाला जर कॉन्फिडंट फील करायचं असेल तर गरजेचंच आहे का की मेकअप पण पांढरं झालं पाहिजे. आता जे लोक रेअरली मेकअप करतात त्यांचं सोडा, पण जे लोक डेली मेकअप करतात ज्यांना रोज कॉन्फिडंट फील करायचं असतं त्यांना माहिती आहे का की ते कॉस्मेटिकमधले जे केमिकल्स असतात त्याच्यामुळे तुमच्या शरीरात काय काय होऊ शकतं. तुम्हाला त्वचेचे रोग होऊ शकतात, कॅन्सर होऊ शकतो, बाकीचे पण अजून बरेच प्रॉब्लेम आहेत. गुगलवर तुम्हाला सापडेल सगळं. इन द एंड दिस इज पर्सनल चॉईस. मी कोणाला म्हणत नाही की तुम्ही मेकअपच करू नका, तुमचं तुम्ही करा, तुम्हाला जे पाहिजे ते तुम्ही करू शकता. मला एवढं सांगायचं आहे, हा सगळा दिखाव्याचा बाजार आहे. जास्त भावुक होऊन ह्याला तुम्ही बळी पडू नका. कारण एक गोष्ट लक्षात ठेवा, बळीच्या बकऱ्याची वरात नेहमी वाजत गाजतच काढली जाते. दिस इज नॉट ॲव्हरेज रोस्ट व्हिडिओ. मी हा व्हिडिओ कशासाठी बनवला, कारण आता 10वी-12वीची पोरं पास आउट होतील. लोक पण रील बघते ती, ह्यांना फॉलो करते ती, त्यांना वाटतं की मेकअपचा कोर्स केला की माझं करिअर सेट होऊन जाईल. हा एक करिअरचा ऑप्शन आहे. बघा मित्रांनो, कपड्याचा बिझनेस ॲज अ करिअर करतो किंवा मेकअपचा कोर्स करून मी त्याच्यात करिअर बनवतो, बनेल पण एखाद्याचं, मी ह्याला डिसॲग्री नाही करत. पण बघा, चमकणारे तारे फक्त रात्रीत चांगले दिसतात. आणि बघा, ह्यांच्या सगळ्यांबरोबर माझी डायरेक्टली इनडायरेक्टली ओळख आहे, त्याच्यामुळे असं नका समजू की मी कोणाला हेट करतो, कोणाच्या ग्रोथवर आपल्याला प्रॉब्लेम आहे. निवांत करा, काय अडचण नाही, सगळ्यांनी ग्रोथ करा. फक्त माझं ओव्हरऑल पर्स्पेक्टिव्ह काय आहे समजून घ्या
आणि व्हिडिओ आवडला असला तर व्हिडिओला लाईक करा. आणि तुम्हाला जर वाटत असेल की मी मेन्स वेअरच्या पण स्कॅमवर एखादा व्हिडिओ बनवावा, ते फ्रँचायझीचे स्कॅम, MBA चायवाला एकटाच नाही, आपल्याकडं पण ढीग लागला अशा लोकांचा, तर कमेंट करून मध्ये सांगा मला कमेंट सेक्शनमध्ये. लावा गाणं. अरे तू शांती ठेव, पण मी त्या रंबेला पटवणार आहे. अरे काय दान काय तो, अशी बी दिसतीस तशी बी दिसतीस.